मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बघा आपल्या चॅनलवरती. तर आपल्याला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मी छोटा पुढारी. तर मित्रांनो, मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा की जे आपलं रानामधील जी आमची कपाशी आहे का बघा, की एकरी किती निघते किती नाही ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण वॉच करा. आणि मित्रांनो, खूप दिवसापासून व्हिडिओ चालले आहे, पण एखादा व्हिडिओ लाख मिलियन पण गेला नाही, पण तुमचे सपोर्ट असेल तर जाईन. पण तर मित्रांनो, आज आलो बघा शेतामध्ये. आल्याच्या नंतर तर आज जे शेतामध्ये आमच्या जी कपाशी होती बघा, त्याला थोडीशी बुरशी आलेली होती आणि बुरशी आल्याच्या नंतर आळाई पडली होती बघा. हे मागं बघू शकता तुम्ही. आणि आळाई पडल्यामुळे काही झाडांचे पाते का बघा गळून गेले, तर बघू शकता तुम्ही मागं. आणि काही ह्याचे थोडे असे सुरकाडल्यावर झाले झाडं. तर आज शेतात येऊन बघत होतो, तर आलो शेतामध्ये. तर मग म्हणलं चला एखादा व्हिडिओ तर शूट करू. तर मग आज मी तुम्हाला सांगतो बघा. तर व्हिडिओ संपूर्ण वॉच करावं लागेल की तुम्हाला समजेल की आपण कपाशीमध्ये कोणता व्हिडिओ आज बघणार आहोत, की एकरी किती कापूस होतो आणि किती नाही ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा. तर मित्रांनो, आजकाल कसं झालं आहे बघा शेतामध्ये, आपण म्हणतो कोणतं खत आहे बा, कोणत्या खताने कापूस जास्त होऊ शकतो, कोणतं खत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की जे आपल्या शेतामधले पहिले खत असते बघा, ते खत आहे म्हणजे आपलं शेणखत. आता तुम्ही म्हणशाल बा शेणखत कसं काय. तर मित्रांनो, आपली जी हलकी जमीन असते का बघा, हलक्या जमिनीमध्ये माती चांगली राहत नाही बघा. आणि माती चांगली नसल्यामुळे मग आपण काय करायचं, भारी खत टाकल्यापेक्षा आपलं जे शेणखत असतं का, ते हलक्या जमिनीला वापरायचं बघा. मग ते काय होत असतं की हलक्या जमीन म्हणजे की पहिलीच ताकद राहत नाही. ताकद नसल्यामुळे मग आपली हलकी जमीन कुठं चांगली पोहोचते, त्याच्यामुळं आपण शेण वापरायचं बघा. मित्रांनो, आता मग तुम्ही ऐकलं असेल शेणखत हलक्या जमिनीसाठी चांगलं आहे. तर मित्रांनो, दुसरी गोष्ट की आपल्या शेतामध्ये आपण आल्याच्या नंतर आपण बघू शकतो रानामध्ये थोडं. तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकरी कापूस किती होतो बा, कोणतं खत आहे, कोणतं औषध मारायचं, कोणतं नाही. तर मित्रांनो, शेवटची फवारणी कोणती असते बघा, की बुरशीनाशक जर आले तर झाडे सुकल्यावर झाले होते बघा आज रानामध्ये. तर मग आल्याच्या नंतर कसं झालं की आपण म्हणतो, लोक काय म्हणतात बा एकरी किती कापूस निघतो, एकरी कापूस किती निघू शकतो, त्या आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर आज शेतामध्ये हलक्या जमिनी आणि भारी जमिनीचा खूप फरक आहे आता. तर बघू शकता तुम्ही, आता मी शेतामध्ये आलो कपाशीच्या, आणि बघू शकता तुम्ही मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा एकरी किती कापूस निघतो. तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणशाल कोणतं खत आहे बघा. तर आमच्या शेतामध्ये आम्ही खत वापरलं होतं बघा भारी, आणि त्या खताचं नाव मला अजून बघावं लागेल. तर मी तुम्हाला ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल बघा कोणतं खत वापरेल आहे आमच्या शेतासाठी आम्ही. तर मित्रांनो, आता बघू शकता तुम्ही आमच्या शेतामधील, तर आम्ही एकदा मागच्या वर्षी 1 एकरामध्ये आम्हाला कापूस झाला होता बघा, फक्त आणि फक्त 18 क्विंटल. तर 18 क्विंटल एका एकरामध्ये झाला होता. मग तुम्ही म्हणशाल बा 18 क्विंटल एका एकरामध्ये होतो, तर आता एवढं शक्य नाही राहिलं. तर त्याला खूप मेहनत पण घ्यावं लागते मित्रांनो. मेहनतीशिवाय काही कापूस होत नाही. त्याला खूप मेहनत, औषध सोडावं लागतं, भारी भारी शेंडे. आता आम्ही शेंडे बांगितले आहे बघा, बघू शकता तुम्ही मागं कसे शेंडे बांगितले आहे. तर खूप मेहनत पण आहे. मेहनत करून पण आपल्याला 25-25 क्विंटल कापूस होत नाही. तर त्यासाठी आम्ही आता जे शेणखत आहे भारी जमिनीसाठी, तर आम्ही शेणखत वापरलं आहे बघा आता. तर शेणखतासाठी आम्हाला कोणता फरक पडला आहे ते तुम्हाला सांगतो मी व्हिडिओमध्ये. तर बघा मग पुढं आता मी सांगतो तुम्हाला. शकतात मित्रांनो की जे आपण शेणखत वापरतो शेतामध्ये बघा, आणि जे शेणखत वापरल्याच्या नंतर आपल्याला दुसऱ्या खताची गरज पडत नाही, तर ते आम्ही आमच्या कपाशीला वापरलं आहे बघू शकता तुम्ही. त्या वापरल्यामुळे आमच्या जे कपाशीला समजा बघू शकता तुम्ही, एका झाडाला 35-35, 30-30 कायऱ्या आलेल्या आहे बघा यंदा. तर यंदाच्या कापसाला आम्हाला कापूस होऊ शकतो बघा. तुम्ही मागं बघत असाल तर हे बघा, एका झाडालाच तुम्ही बघू शकत असाल की 30 पाते, आणि यंदा 35-35 कायऱ्या एका झाडाला आलेला आहे. तर मग मित्रांनो, आम्हाला कापूस समजा एकरी होऊ शकतो बघा. तरी बघू शकता तुम्ही, तरी तर 25 लोक आकडा कसा बी जाऊ शकतो यंदा. आणि ज्या कपाशीला
30-30 35-35 बोंड असले ते कापूस शिल्लकच होतात. आणि काही कपाशीला असं असतं बघा मित्रांनो की कापूस समजा 20-25 बोंड असतात, त्याला फक्त 8 क्विंटल कापूस होतो. म्हणजे असंच कपाशीवर असतं. आणि एका आपण जर बघितलं तर मित्रांनो शेणखताचा आणि आपले जे खत टाकते त्याचा खूप फरक आहे. जे आम्ही शेतामध्ये शेणखत वापरलं होतं त्याच्यामुळे आमच्या सरकीला हिरवीगार झाली आणि हिरवीगार झाली, खूप पातळ पण लागलं. आणि आम्ही ते खत वापरत पण नाही, एवढं जास्त करून शेणखत वापरतो, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन असतात. तर व्हिडिओ कसा लागला तर व्हिडिओ लाईक करून जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा. जय हिंद, जय महाराष्ट्र.